मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. स्टोरी कोल्हापूरमधली आहे. एक शिक्षक होता. त्याची ड्युटी संपायला खूप रात्र झाली होती. बरं त्याला आता घाई होती, कारण का पाऊस पडत होता. पाणी भरण्याच्या कारणाने ब्रिज बंद व्हायची अशी भीती होती. तो घाईघाईने चालायला लागला आणि बरं बायकोही वाट बघत होती, लवकरही जायचं होतं म्हणून तो चालत होता. ब्रिजच्या थोडं आधी त्याला एक मागून लेफ्ट साइडने एक बाईचा आवाज आला, थांबा पुढे नका जाऊ. तो घाबरला, तो इकडे तिकडे बघायला लागला. बरं कोणी दिसलं नाही आणि पाऊस पडत होता म्हणून विजिबिलिटी पण लो होती. त्याला वाटलं असेल कोणीतरी, घाई खूप होती, पाऊस होता म्हणून तो ब्रिजच्या दिशेने अजून 2 पावलं चालत गेला. मग त्याला त्याच्या डाव्या साईडने ऐकू आलं की थांबा पुढे नका जाऊ. तो म्हणला आता वारंवार कोणीतरी एवढं सांगतंय तर थांबूया 2 मिनिटं. आणि त्यांनी मागे बघितलं आणि मागे बघताच तो जेव्हा समोर बघायला गेला तर बघतो काय, अचानक समोरचा ब्रिज कोसळला.